आणि त्याच्यामध्ये 31 जानेवारी या दिवशी आपल्या संघटनेची उसाटणे येथे पूजा झाली होती. त्या मीटिंगच्या वेळेस संघटनेकडे 5,67,500 एवढा बॅलन्स होता. त्यावेळी तिथून खर्च वजा करून आपण 2,55,867 रुपये आपल्याकडे बॅलन्स राहिलाय. ते बॅलन्स कोणाकडे किती रुपये राहिले तुम्हाला दिलेल्या पानावर सर्व डिटेल्स दिलेली आहे. पान क्रमांक 2 खर्च. संघटना स्थापन केल्यानंतर जो खर्च केला त्या खर्चाची मांडणी प्रत्येकी मोठ्या पानावर केलेली आहे. त्या मोठ्या पानावर पहिला खर्च संघटनेसाठी जो आपल्या सभासद कार्डच्या मागे संपर्क नंबर आहे, फोन नंबर, कारण की संघटनेसाठी आपण सेपरेट नंबर घेतला होता. सिम कार्ड आणि पेन ड्राईव्ह याच्यासाठी 887 रुपये. बुक प्रिंट, देणगी, प्रिंट आणि एडिटिंग चार्ज. ज्यावेळी संघटनेची पूजा होती त्यावेळेस आपण जे देणगी पुस्तक बनवलं होतं त्याचे जे चार्जेस आहेत 5,600. त्याचप्रमाणे हा संघटनेचा जो आपण लॅपटॉप वापरतोय त्या लॅपटॉपची किंमत आहे 46,908 रुपये. कर्जत येथे मीटिंग झाली होती. त्या मीटिंग मध्ये आपण सर्व जी हजेरी पासून नियमावलींचे जे पेपर आपण दिले होते त्या झेरॉक्सचा खर्च 1,100 रुपये. संघटनेसाठी आपण 2 स्टॅम्प वापरलेत, स्टॅम्प, झेरॉक्स, लेटर पॅड. याची किंमत याच्यासाठी आपण 1,350 रुपये खर्च केले. त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला बुक प्रिंट केले होते, डायरेक्टली नावाचे पावत्या बनवल्या होत्या, म्हणजे संघटनेकडून किती रुपये जमा झाले ते बुक माझ्याकडे आज पण शिल्लक आहेत. पण ते आपण पुढे तो अंमलात आणला नाही. त्याचं कारण म्हणजे आपल्याला डायरेक्टली देणगी स्वरूपात ते दाखवायचं होतं, पण ते आपण केलं नाही. त्याचा खर्च 3,400 रुपये. विशाल शेठ खानावकर यांच्याकडे 3 जानेवारी 2024 रोजी 40,000 रुपये जमा केले. विशाल शेठ खानावकर यांच्याकडे 5 जानेवारी 2024 साली 60,000 जमा केले आणि गुगल पेला विशाल शेठ खानावकर यांना 50,000 जमा केले. ही जमा केलेली रक्कम ही खर्चात नसून त्यांच्याकडे दिली होती. त्याचसोबत लॅपटॉप विथ अँटीव्हायरस वॉरंटी 2 वर्षाची. ह्या लॅपटॉप जो आपण घेतलेला आहे त्याची अँटीव्हायरसची कॉस्ट आहे ती 10,449 रुपये. याचं बिल आपल्याकडे आहे. त्याचसोबत ज्या एंट्र्या तुम्हाला दिसतात आयडी कार्डच्या एंट्र्या, आयडी कार्ड पहिला आपण जे आयडी कार्ड बनवत होतो तो 135 रुपयांनी बनवत होतो. 135 रुपयाला एक आयडी. पण आपण कुठेतरी संघटनेची बचत करावी त्यामुळे आपण दुसरा आयडी कार्ड शोधला आणि त्याच्याकडे आयडी कार्डची कॉस्ट ही फक्त 95 रुपये. म्हणजे एका सभासदामागे आपल्या आयडी कार्डचे 40 रुपये वाचत होते. यासाठी आपण 2 ठिकाणी आयडी कार्ड बनवले. पहिले आयडी कार्ड मी आणि राहुल मानेरे येथे उल्हासनगर येथे बनवत होतो. आताचे जे आयडी कार्ड बनतात ते मुरबाड येथे बनतात. त्या आयडी कार्डला जो हिशोब दिलेला आहे तो तारखेनुसार मी त्याच्यावर लिहिलेला आहे. त्याचप्रमाणे 18 जुलै जी मासिक सभा जो आपण मीटिंगला खर्च केला होता, आता जे आपण ज्या सगळ्या गोष्टी वही, लेखा, चिठ्ठा ज्या सगळ्या गोष्टी उपयोगी करतो त्याचा जो खर्च आपण इथे 6,000 रुपये लिहिलेला आहे. त्याचसोबत ड्रायव्हरांना जे हेल्मेट दिलं होतं त्या हेल्मेटचं बिल झालं होतं 1,17,500. त्यामध्ये 1,00,000 रुपये विकास शेठ खानावकर यांना 4 मार्च 2025 रोजी 1,00,000 रुपये मी केले होते आणि 17,500 संजय शेठ जाधवांनी केले होते. त्याची एंट्री तुम्हाला पुढे दिसेलच. हेल्मेट, कोणता हेल्मेट कोणत्या ड्रायव्हरचं आहे हे ओळखण्यासाठी आपण ड्रायव्हरांना एक चिठ्ठी लिहिली होती. त्याच्यामध्ये चिठ्ठी म्हणजे एक स्टिकर होता. तो स्टिकर मागे लावला की त्याच्यावर सभासद नंबर, संघटनेचं नाव, संघटनेचं संघटनेचं जे आपलं नंबर आहे ते क्रमांकानुसार आपण प्रत्येक ड्रायव्हरांना कडाव मैदानात दिले होते. त्यानंतर विकास शेठ खानावकर जेव्हा अकाउंटमध्ये आपण पैसे भरत होतो त्यावेळेस विकास शेठ खानावकर यांच्या अकाउंटला 13 एप्रिल 2026 रोजी 1,00,000 रुपये जमा केले. गुरुनाथ भाऊ दिसले शहापूर उपस्थित आहेत का? गुरुनाथ भाऊ दिसले शहापूर. गुरुनाथ भाऊ दिसले यांचे 27,000 रुपये त्यांच्याकडून येणे आहे. त्यांची सभासद नोंदणी ही पूर्णपणे मी माझ्या नावावर केली होती. त्यांचे 27,000 मला येणे होते. त्यातील त्यांची एकूण नावं आहेत 45 नावं. त्याची माहिती तुम्हाला पुढे भेटेल. त्यापैकी त्यांनी मला परवाच्या दिवशी रात्री 30,000 रुपये गुगल पे केलेले आहेत.
त्यानंतर विकास शेठ खानावकर यांना डीबी पाटील आंदोलन त्यावेळेस 6,500 रुपये गुगल पे केले त्यांनी ते मला वाटते हे आपले उलव्याचे रुपेश पाटील यांना मिळून त्यांनी ते पैसे ट्रान्सफर केले होते. प्रत्येकाचं नाव घेऊन बोलतोय म्हणजे काही शंका असेल तिथल्या इथे क्लिअर होईल. त्याचप्रमाणे आयडी कार्ड ट्रॅव्हल ज्यावेळेस आयडी कार्डच्या लेस आपल्याला बनवायच्या होत्या तो आयडी कार्डवाला आपल्याला मुरबाडवरून रिक्षा टॅक्सी घेत नव्हता त्यावेळेस आपण त्याला आयडी कार्डची ट्रॅव्हल फी ऑनलाईन 1,500 रुपये दिली होती. त्याची फी पावती आपल्याकडे स्क्रीनशॉट आहे. हा झाला देवेश फडके यांचा खर्च. देवेश फडके यांनी आतापर्यंत 7,68,494 रुपये खर्च केलाय. त्याच्यापैकी 2.5 लाख हे खर्चात नसून विकास शेठ खानावकर यांना दिलेले आहेत ते खर्चातून मायनस होतील आणि ते पैसे अकाउंटला जमा झालेले आहेत. संजय शेठ जाधव फलेगाव यांनी 1,05,000 रुपये खर्च केलाय. त्यापैकी किशोर अनंत पाटील बहुनोली स्मरणार्थ संघटनेकडून जे सन्मान चिन्ह दिले होते त्याची रक्कम 40,000. मगाशी म्हटल्याप्रमाणे हेल्मेटसाठी जे 1,17,500 बिल होता तिथे 17,500 वरचा खर्च आहे तो संजय शेठ जाधव यांनी केला. त्यानंतर पाकिस्तान मोर्चा आपण जो खोणी इथे खर्च केला होता त्यावेळेस 40,000 रुपये त्यांनी तिथे जमा केले. बँक डॉक्युमेंट स्टॅम्प आणि बँक दर्पणसाठी एकूण 8,000 रुपये खर्च केला. संजय शेठने एकूण खर्च केला 1,05,500 रुपये. त्याचप्रमाणे विकास शेठ खानावकर यांचे त्यांनी जमाची जी लिस्ट दिली होती म्हणजे याच्यात कुठला फेरबदल केला नाही. त्यांच्याकडे 2 मैदानाचे पैसे येणे बाकी होतं ते 15,000 एक मैदानाचे 10,000 एक मैदान 5,000 असे पेंडिंग 15,000. त्याचप्रमाणे हाट्या डायव्हर पेटाले डायव्हर लोकांना पण आपण जेव्हा अपघात झाले त्यावेळेस आपण संघटनेतून मदत केली होती. हाट्या डायव्हर पेठाले यांना 25,000ची मदत केली होती. आयडी कार्डचे जे लेस पूर्वीचे जे आयडी कार्ड होते ते आपल्याला महाग भेटत होते आणि आपण जे आताचे जे आयडी कार्ड वापरतोय त्याच्यात 2 प्रकारच्या लेस असतात. पहिलीची जी लेस होती ही पातळ आणि साधी होती आणि आत्ताची जी लेस आहे ती टिकाऊ आहे. यासाठी 14,000 त्यांना आपण दिले होते. खोणी येथे मंडप डेकोरेशन यासाठी 32,000 रुपये दिले होते. खोणी येथे पाकिस्तान जेव्हा मोर्चा झाला त्यावेळेस 32,000 त्यांना दिले होते. त्याचसोबत आदित्य डायव्हर जे अपघात झाला होता ओढलेला मोठा अपघात त्या डायव्हरला मदत म्हणून संघटनेने 55,000 रुपये दिले होते कारण की कंडिशन क्रिटिकलच होती. मुरबाड परिसरात पाणी वाटप जे केलं त्यावेळेस आपण 2 लाख मला वाटतं 1 लाख रुपये संघटनेतून दिले आणि इतर जे पैसे आहेत ते संघटनेने जे पदाधिकारी आहेत त्यांनी वैयक्तिक केला म्हणजे संघटनेतून 1 लाख रुपये खर्च विकास शेठ खानावकर यांनी दिला. बैलगाडी शर्यत मुरबाड कमिटी 1 लाख देऊन विकास शेठ खानावकर यांचा पूर्ण खर्च 2,41,000 रुपये पूर्ण झालेले आहे. भूषण धुले बदलापूर सचिव यांनी आतापर्यंत 28,000 रुपये खर्च केलाय. हा जो खर्च आहे तो बैलगाडा शर्यती संघटना चालू होण्याच्या याच्यातला आहे. जेव्हा आपण संघटना चालू केली त्यावेळेस नोंदणी शुल्क 11,000 नोंदणी एजंट फी 10,000 कारण की 2 जिल्ह्यातली ती संघटना एकत्र करायला येत नव्हते त्यावेळेस आपण त्यांना दिले होते. नोंदणीच्या नियमावली प्रत अकाउंट ओपनिंग 2 वेळेला लेटर येण्या जाण्याचा खर्च 4,000 आणि ठाणे येथे ज्यांनी ये जायचा प्रवास म्हणजे त्यांनी मध्ये 2 मुलांना पाठवलेलं त्यावेळेसचा खर्च 3,000 अशी त्यांच्याकडे पूर्ण पोचपावती आहे त्याची. ते आज येऊ शकले नाही ते काय वारी दिंडीला गेलेले आहेत. राहुल भोईर समालोचक यांनी 1,08,000 रुपये 1,07,000 रुपये आयडी कार्ड वाले आहेत किरण जोशी यांना 1,07,000 रुपये दिले आणि 1,000 रुपये आयडी कार्ड आपलं जे कमिटीचा जो पॅन कार्ड आहे त्याची 1,000 रुपये फी पॅन कार्डची घेतलेली आहे. त्याचप्रमाणे कर्जत तालुक्यात जो खर्च आहे तो 2,38,746 रुपये आहे. त्यामध्ये 3 बैलांचे अपघात झाले. प्रत्येकी अपघातात त्यांनी 10,000 रुपये दिले होते. धुलेवाडी अपघात माणूस मेला या ठिकाणी त्यांनी 25,000 रुपये दिले. त्याचसोबत चांदई ड्रायव्हर अपघात 10,000 कडावच्या
बारक्या डायव्हर 10,000, कडाव मीटिंग खर्च 84,746, दिनेश डायव्हर 5,000, सोपान डायव्हर येवले 5,000, वाकस बैल अपघात 10,000, नारायण भोपे यांना 5,000 ची मदत, अनंता गवली यांना 23,000, प्रतीक्षा संदीप फुलोरे यांना 14,000, यांना 21,000. एकूण केलेला सगळा खर्च 14,79,640 रुपये. संघटनेचा एकूण बॅलन्स, संघटनेकडे आतापर्यंत पैशाची जी उलाढाल झाली ती 56,53,500 रुपयाची उलाढाल झाली. त्यापैकी संघटनेची एकूण उलाढाल 56,53,500 रुपयाची उलाढाल झाली. त्यापैकी 33,47,500 रुपये हे आता आपल्या अकाउंटला जमा आहेत. त्यापैकी 14,79,146 रुपये आपण जे तुम्हाला आता वाचून दाखवलं तो झालेला खर्च, आणि आता संघटनेत 81,68,054 रुपये आपल्याला येणे आहेत. म्हणजे येणं नाही आई, जे जमा आहेत आणि त्याच्यावरती येणं मायनस करून सांग. नाही मी सांगतो ते 56,53,500 रुपये आपल्या संघटनेचा एकूण बॅलन्स आहे. त्यापैकी आपण 14,79,146 रुपये खर्च केला आणि सध्या आपल्या अकाउंटमध्ये 33,47,500 रुपये जमा आहेत. आणि आपल्याला आता म्हणजे जे कोणावर जे पैसे आहेत, कुठल्या मैदानाचे पैसे, जे येणे पैसे मिळून 8,16,854 रुपये येणे.